तसं तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतं. या ठिकाणी पहिलं इन्कम जे आहे ते आहे रिटेल प्रॉफिट. रिटेल प्रॉफिट सगळ्या प्रोडक्टसाठी 20% ते 40% आपल्याला या ठिकाणी रिटेल प्रॉफिट कंपनी देते. रिटेल प्रॉफिट म्हणजे काय माहिती का? डेंट्रॉकची एमआरपी किती आहे? 236 रुपये. तुम्हाला किती रुपयाला मिळते ते? 206 रुपयाला. 206 आणि 236 मधला डिफरन्स आहे 30 रुपये. हा 30 रुपये तुम्हाला रिटेल प्रॉफिट येतं म्हणायचं. येते लक्षात? असं प्रत्येक प्रोडक्टसाठी. त्याच्यानंतर दुसरा इन्कम आहे याला म्हटलं जातं पेअर मॅचिंग इन्कम, याला बायनरी पण आपण म्हणू शकतो. इथं तुम्ही आहात, इथं तुम्हाला दोन लेग दिलेले आहेत, SAO याला लेफ्ट राईट आपण म्हणू, म्हणजे सेल्स अचिव्हमेंट ऑर्गनायझेशन. दुसरी आहे राईट साईड, याला लिगल भाषेमध्ये SGO सेल्स जनरेशन ऑर्गनायझेशन असं म्हणतात. आता या ठिकाणी तुम्ही कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात कशी करायची? तुम्हाला एकट्याला काम करायची गरज नाही. तुम्ही ABC सिस्टमने काम करू शकता, A, B आणि C. आता बघा, A हा आहे तुमचा गेस्ट, हे आहेत तुम्ही, आणि हा आहे तुमचा सिनियर, म्हणजे मी किंवा तुकाराम सर किंवा पगारे सर सिनियर. आता हा जो गेस्ट आहे तुम्ही 100% त्याला माहिती देऊ शकता का? नाही देऊ शकत, बरोबर. आता काय करायचंय, इथं तुम्ही आहात, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं. काय करायचं? सिनियरला कॉन्टॅक्ट करायचं किंवा सेमिनार असतात. आता उद्या मेगा BOP, उद्या सुट्टी, सगळ्यांना सुट्टी आहे, रविवारी उद्या. बर, उद्या सकाळी 11 वाजता क्वालिटी सर्कल हॉलला 1000 लोकांचा मेगा BOP आहे. काही कारण सांगा कंपनीत अचानकच सुट्टी मारावी. जर कंपनीला आयुष्याची सुट्टी मारायची असेल, आयुष्यभरच कंपनी करायची. सुट्टी जर करायची असेल 2-3 वर्षात आपली कंपनी, तर उद्याच्या प्रोग्रामला तुम्हाला क्वालिटी सर्कल द्यायचं. 1000 लोकांचा प्रोग्राम तुम्ही बघून लक्षात येईल तुमच्या की ही काय माहोल आहे, काय कंपनी आहे. ओके सर, जबाबदारी तुमची, तुकाराम सर, पगारे सर, सगळ्यांची जबाबदारी तुम्ही त्या ठिकाणी लोकांना आणायचं. बघा, या व्यक्तीला तुम्ही आम्हाला काय करायचंय? कॉन्टॅक्ट करायचं. आता आम्हाला त्या गेस्ट कडे घेऊन जायचं. काय करायचं? किंवा त्या गेस्टला आमच्यापर्यंत आणायचं, किंवा त्या गेस्टला सेमिनार पर्यंत आणायचं. इथे लक्ष. आता इथं फक्त 5% काम तुम्ही करा, 95% काम सेमिनार किंवा आम्ही करू. एवढं काम जमत? अवघड वाटतंय? आता बघा, या ठिकाणी सुरू केलं. इथं आहे तुमचा SAO साईडला तुमचा अजय नावाचा एक मित्र आहे किंवा नातेवाईक आहे. इथं एक विजय नावाचा मित्र किंवा मैत्रीण आहे. या ठिकाणी अजयने 50 SP चे प्रोडक्ट घेतले, 52 SP चे, विजयने 52 SP चे प्रोडक्ट घेतले, तर तुम्हाला मिळणार आहेत 500 रुपये रिटेल प्रॉफिटच्या व्यतिरिक्त. आणि 100 SP चे प्रोडक्ट घेतले किंवा SAO ला 100 SP झाले, SGO ला 100 SP झाले, 100 SP मॅचिंगचे तुम्हाला मिळणार आहेत 1000 रुपये. लक्षात आलं? आता पुढे आपण गेलो, अजयने काम सुरू केलं, विजयने काम सुरू केलं. अजयच्या लेफ्टला 100 SP झाले, 100 SPच कॅल्क्युलेशन करू आपण. अजयच्या राईटला 100 SP झाले, विजयच्या लेफ्टला 100 SP झाले, राईटला 100 SP झाले. अजयला 100 SP मॅचिंगचे मिळणार आहेत 1000 रुपये, विजयला 100 SP मॅचिंगचे मिळणार आहेत 1000 रुपये, आणि तुम्हाला 200 SP झाले, तुमच्या लेफ्टला 200 SP, राईटला तुम्हाला 200 SP मॅचिंगचे मिळतील 2000. लक्षात येते? लक्षात आलं तरी पैसे मिळतील, लक्षात नाही आलं तरी पैसे मिळतील. लेफ्टला 500 SP झाले, राईटला 500 SP झाले. 500 SP मॅचिंगचे किती झाले? 100 SP मॅचिंगला 1000 रुपये मिळतात, तर 500 SP मॅचिंगला किती मिळतील? 5000. बरोबर, 5000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आता कधी कधी कमी जास्त पण होऊ शकतं. लेफ्ट साईडला 1000 SP आले, राईट साईडला 1500 SP आले. जिकडचे कमी तिकडचे सॉफ्टवेअर सगळं उचलतं. 1000 कमी आहेत ना 1500 पेक्षा, 1000 इकडचे उचलणार, 1000 इकडचे उचलणार. 1000 SP मॅचिंगचे तुम्हाला मिळणार आहेत 10000 रुपये, आणि 500 SP तुमचे कॅरी फॉरवर्ड होतील पुढच्या आठवड्यासाठी, वायाला जाणार नाहीयेत. परत इकडे जर 500 SP झाले तर हे 500 SP मॅचिंगचे तुम्हाला 5000 रुपये मिळतील. इथपर्यंत लक्षात आलं? कॅरी फॉरवर्ड अनलिमिटेड होणार आहे आणि अनलिमिटेड काळासाठी होणार आहे. हे इन्कम जे आहे हे वीकली आपल्याला मिळणार आहे. आपला कट ऑफ होतो वीकली, बुधवारी आपला कट ऑफ होईल,
आणि गुरुवारी सेकंड डे तुमच्या अकाउंटला पेमेंट जमा होईल. काही कटिंग कुटिंग होणार नाही. गव्हर्नमेंटचा जो टीडीएस आहे तो टीडीएस फक्त आपला 2% कट होईल आणि तो पण तुमच्या पॅन कार्डवर जमा होईल. आयटी रिटर्न फाईल करताना तुम्हाला तो मिळून जाईल. इथपर्यंत लक्षात आलं. हे झालं दुसरं इन्कम. आणि तिसरं आणि सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात बेस्ट इन्कम जे आहे त्या इन्कमला म्हटलं गेलं रँक बोनस. पगारापेक्षा आपल्याला बोनस आवडतो की नाही हो? मग आता हा बोनस वीकली इन्कम तर भारीच आहे, पण त्याच्यापेक्षा बोनस पण भारी आहे. बोनस कसा आहे? तुम्ही इथं आहात, ही तुमची SAO ESGO, लेफ्ट साईडला 200 SP झाले, राईट साईडला 100 SP झाले. 1000 तुम्हाला पेअर मॅचिंगचे तर मिळणारच आहे. आता तुम्हाला वेगळं काम करायचं नाहीये बोनससाठी. तेच काम तुम्ही जे करताय पेअर मॅचिंगचं त्या कामातच तुम्हाला बोनस मिळत जाणार. आता 200 100 झाले, 1000 तुम्हाला पेअर मॅचिंगचं इन्कम मिळणार आहे आणि 1500 रुपये मिळणार आहे तुम्हाला बोनस वेगळा. हा मंथली मिळणार आहे. 2 ते 30 तारखेच्या दरम्यान जी रँक होईल 1 तारखेला त्याचा बोनस मिळणार. त्याच्यातून पण फक्त 2% टीडीएस कट होईल, बाकी काही कट होणार नाही. या लेवलला कंपनी म्हणते ब्रॉन्झ. दुसरी रँक आहे सिल्वर. नवीन 600 SP झाले. तुम्ही एकट्याने करायचे का? नाही. आता 200 SP ज्यांनी आणले खाली लोक पण तयार झालेत ना. 600 SP प्लस 300 SP झाले. 3000 रुपये मिळणार आहे तुम्हाला पेअर मॅचिंगचे इन्कम आणि 4500 रुपये मिळणार आहे बोनस. पुढे आपण गेलो गोल्ड. 1200 SP लेफ्टला आले, 600 SP राईटला झाले. 6000 रुपये मिळणार आहे पेअर मॅचिंगचे इन्कम आणि 9000 रुपये मिळणार आहे बोनस. नंतर आहे रँकचं नाव प्लॅटिनम. 2400 SP लेफ्टला, 1200 SP राईटला झाले. 12000 रुपये मिळणारे पेअर मॅचिंगचे इन्कम आणि 20000 रुपये मिळणारे रँक बोनस. नंतर गेलो आपण पुढे एमराल्ड. 4800 SP लेफ्टला झाले, 2400 SP राईटला झाले. 24000 रुपये मिळणारे पेअर मॅचिंगचे इन्कम आणि 1 टाइम 45000 रुपये मिळणारे बोनस. पुढे आपण गेलोय टोपाज. इथून तुमचं नाव कंपनीच्या वेबसाईटला जातं. 12000 SP लेफ्टला आणि 6000 SP राईटला. 60000 मिळणारे पेअर मॅचिंगचे इन्कम आणि 1,70,000 रुपये मिळणारे 1 टाइम बोनस. त्यानंतर रुबी स्टार. 24000 SP लेफ्टला झाले, 12000 SP राईटला झाले. 1,20,000 पेअर मॅचिंगचा इन्कम आणि 2,30,000 रुपये मिळणारे रँक बोनस. नंतर आहे सफायर. 48,000 SP लेफ्टला, 24,000 SP राईटला. 2,40,000 रुपये रँक बोनस प्लस 3,60,000 रुपये. 2,40,000 पेअर मॅचिंगचे इन्कम प्लस 3,60,000 रुपये बोनस. आणि इथं तुम्हाला कंपनी आता फॉरेन ट्रिप देतीये, मलेशिया. कंपल्सरी फॉरेन ट्रिप. नंतर पुढे गेलो आपण स्टार सफायर. 96,000 SP लेफ्टला, 48,000 SP राईटला. 4,80,000 रुपये पेअर मॅचिंगचा इन्कम आणि 8,20,000 रुपये रँक बोनस 1 टाइम मिळणार आहे आपल्याला. आणि इथं कंपनी आपल्याला दुसरी फॉरेन ट्रिप देतीये, त्याचं नाव आहे दुबई. ते पण तुम्हाला एकट्याला नाही, तुमच्या पूर्ण फॅमिलीला. 2+2 नवरा बायको 2 मुलं. नंतर आहे डायमंड. डायमंडला आहेत 1,92,000 SP लेफ्टला, 96,000 SP राईटला. 9,60,000 पेअर मॅचिंगचा इन्कम आणि 12,40,000 रुपये रँक बोनस. आणि प्लस ट्रिप मिळणार आहे तुम्हाला श्रीलंका 1+1 आणि 12,40,000 तर मिळणार आहे. पण ज्या लेडीज असतील, ज्या महिला काम करतायत त्यांच्यासाठी ते 12,40,000 तर मिळणारच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त कंपनीतर्फे बक्षीस मिळणार आहे 5 लाख रुपये. तिथून पुढच्या प्रत्येक रँकला 10% एक्स्ट्रा इन्कम कंपनी देते. म्हणजे हा टोटल प्लॅन आहे 21 रँकचा. टोटल 300 करोड रुपयाचा प्लॅन आहे. आणि त्या 300 कोटीमध्ये 10% इन्कम जर एक्स्ट्रा म्हटलं लेडीजला तर 30 करोड रुपये एक्स्ट्रा येणार.
इथपर्यंत लक्षात आले. आणि इथं आपल्या एमराल्ड पासून कंपनी फॅमिलीची सिक्युरिटी करते. एमराल्ड असताना जर त्या व्यक्तीला न हो जर काही झालं कमी जास्त तर तो जर जगात नसेल तर त्याचा आयडी त्याच्या नॉमिनीच्या वारसदाराच्या नावावर ट्रान्सफर केला जाईल. जे काही लोक काम करत असतील खाली त्याचं इन्कम त्याच्या वारसदाराला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याच्या 2 मुलांचं 12वी पर्यंतचं शिक्षण कंपनी करते. दुसरी गोष्ट ज्या रँकला एक्सपायर झाला एमराल्डला गेले तर 1 लाख रुपये परत कंपनी घरी देणार आहे. टोपाजला 2 लाख रुपये देईल. रुबी स्टारला 3 लाख रुपये, सफायरला 4 लाख रुपये, स्टार सफायरला 8 लाख रुपये आणि डायमंडला गेला तर 12 लाख रुपये आपली कंपनी देणार. मार्केटमध्ये मला सांगा आपल्या कुटुंबाची सिक्युरिटी कोणी घेतं कुठंच नाही. सख्खा भाऊ सख्ख्या भावाला विचारत नाही. इथं आपली कंपनी आपल्या डिस्ट्रीब्युटरची जिम्मेदारी आहे. जबरदस्त सगळं गोष्टी. आणि प्लस डायमंड तुम्ही झाले इथं आता इथं तुम्हाला कंपनी फिक्स रॉयल्टी चालू करणारी महिन्याला 20,000 रुपये. काम हो नाही तर न. लाईफ टाइम ती झाली तुम्हाला 20,000 रुपये महिना सुरू. मी झालो तो 24 महिन्यात डायमंड काही नसताना. तुम्ही 24 महिन्यात तर होताल काय आज सगळं असताना. 3 वर्ष जरी पकडले 4 वर्ष जरी पकडले कुठं रॉयल्टी मिळणार आहे 20,000 महिना. ही आपली कंपनी देते. पेन्शन चालू. काही विचारायचं मला प्लॅन बद्दल.